नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये। आणि मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे नाशिकचा सुप्रसिद्ध असा पाववडा, थोडा वेगळ्या पद्धतीने। चला आपण बनवूया आणि पहिलं साहित्य बघूया। बेसन, बटाटा मी उकडून साल काढून घेतलाय, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, आलं लसूण पेस्ट, जिरे, हिंग, लाल तिखट आणि हळद। आपण पहिलं बॅटर बनवून घेऊया। एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये हे बेसन टाकायचं। बेसन चाळून घ्यायचंय। मी अगोदर चाळलं होतं म्हणून मी आता चाळत नाही, पण बेसन चाळून घ्या आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा। पाणी एकदम घालू नका, कारण आपलं बॅटर पातळ होऊ शकतं, म्हणून पाणी थोडं थोडं करूनच घाला। तुम्ही पाहू शकता। आणि एका डायरेक्शनने छान असं मिक्स करायचंय। आणि पीठ शक्यतो चाळून घ्या। चाळून घेतल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा हे पीठ फेटतो त्यामध्ये गाठी नाही बनत आणि आपल्याला पीठ फेटायला एकदम इझी जातं। हे बघा, अशा पद्धतीचं थोडं घट्ट वाटते। मी थोडंसं पाणी घालते। पाणी घालून परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। हे पहा, जसं बटाटे वड्यासाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथं बनवायचंय। तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते, हळद आणि चिमूटभर सोडा। सोडा जास्त नाही घालायचा, जास्त सोडा घातला तर आपले वडे जास्त तेल पिऊ शकतात, मग ते जास्त तेलकट वाटेल। चवीपुरतं मीठ आणि हे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवायला घेऊ। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकते मी। एक पळी तेल गरम होऊ द्यायचं आहे चांगलं, गार तेलामध्ये नाही काही करायचं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्या। मग जिरे पण मस्त फुलले पाहिजेत। जिरे फुलले की मग घालूयात हिंग पण छान फुलून आलं पाहिजे, मग त्याचा सुगंध एकदम छान येतो आणि चवही छान लागते। कढीपत्ता मस्त तडतडतोय। आता आलं लसूण पेस्ट, आता हे फ्राय करून घेऊया। असं लालसर फ्राय करायचं, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जातो। हे बघा, हे फ्राय झालेलं आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची, ती पण फ्राय करून घेऊया। हे फ्राय झालेलं आहे आपलं। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी हिरवी मिरची पण टाकली आणि लाल तिखटही टाकते, तुम्ही कुठलं स्किप करू शकता। हळद, तुम्हाला तिखट कमी चालत असेल तर तुम्ही कमी तिखट बनवू शकता। चवीपुरतं मीठ आणि आता छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करूयात। आणि आपण उकडलेले बटाटे आहेत आपल्याकडे, ते आपण मॅश करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने जास्त बारीक नाही करायचे, थोडे मोठाडच ठेवायचे आपल्याला। आणि हे मॅश केलेले बटाटे आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊ आणि परत एकदा छान असं मिक्स करू। गॅस बंदच ठेवायचा आहे, गॅस चालू नाही करायचा। गॅस चालू केला तर काय होतं, आपल्या बटाट्याला पाणी सुटतं आणि आपलं हे जे बॅटर आहे किंवा स्टफिंग आहे
ते पातळ होऊ शकतं किंवा पाणी सुटू शकतं त्याला। हे बघा किती छान दिसते आपलं स्टफिंग रेडी आहे। आता आपण पाव कट करून घेऊया आणि हे पाव कट करून जे स्टफिंग आहे किंवा सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने सारण चांगलंच घाला, कमी नको, कारण काय होतं सारण जर चांगलं असेल तर आपला पाववडा पण तेवढाच टेस्टी लागतो। म्हणून सारण व्यवस्थित घालायचे, सारण घालण्यामध्ये कमी नाही ठेवायची। आता आपण दुसरा पावही असाच भरून घेऊ। पाहू शकता अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतो आणि खूप टेस्टही छान येते, सगळ्यांना आवडेल नक्कीच। तवा गरम करायला ठेवलाय, मी बटर लावते त्यावर आणि हे जे आपण स्टफिंग केलेले पाव आहेत ते आपल्याला याच्यावरती बटर लावून छान भाजून घ्यायचे। शक्यतो पाववडा करताना हे पाव भाजत नाहीत, पण मी भाजते कारण आमच्याकडे अशी खूप आवडते असं बटर लावून भाजले आणि नंतर मग बॅटरमध्ये मिक्स करून तळले तर, कारण चव खूपच छान लागते। तेल गरम झालेलं आहे, आता आपण हा पाववडा या पिठामध्ये असं व्यवस्थित डिप करून घेऊ। हे बघा आणि हा तेलात सोडून तळून घेऊ। आपण बघू शकतो आणि याच्यावरती असं थोडंसं उलटून तेल सोडायचं आणि आता याला असं पलटवून घ्यायचं। आता आपण असेच बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया। तर हा आपला पाववडा तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या आपण हा वडा एक कट करून घेऊया आणि याच्यावर हिरवी चटणी घालूया आणि या चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। याने काय होईल की जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। हे बघा किती छान दिसतंय, घ्या मग बनवायला आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।